अरे ये सुक्काळीचांनो, पैसे नाही तर कशाला आहे तर दारू ढोसायला? इथं काय फुकटची येते का दारू? चला पैसे काढा. माझे पैसे पडले वाटतं. मी तर माझी पॅन्टच पाकिटात विसरून आलो वाटतं. गुंड्या, माझा कोयता आण र. पैसा नको, देतो ना, देतो. माझ्याकडे पण. चल तू पण दे रे. चला पुढे आहेत ना, नीट जायचं. सरकारी वकिलांनी पुरावा गोळा करण्यासाठी जरा वेळ मागून घेतलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, अजित कुमार देव दोषी ठरतील? आपलं मत आमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर जरूर नोंदवा. डॉक्टर, काय तिखट मिरची दिसते. आता काय नजरेनं जीव घेणार आहे काय माझा? फालतूगिरी बंद कर आणि लगीन कधी करणार आहेस ते सांग आधी. चंदे, आग लग्नाचं काय घेऊन बसलीस? लग्न काय करू की आपण? लग्न करायचं म्हणजे पैसे पाहिजे, पैसे कमवावे लागतील ना. अरे मग कमव की, कुणी अडवलंय तुला? इथं दारूच्या गुत्त्यावर बसून कटाळा आलाय मला. बाप पण मेला, त्यामुळे हा गुत्ता मला सांभाळायला लागतो. हे बघ, इथनं लांब जायचंय मला. अगं घेऊन जाणार तुला लांब, डायरेक्ट दुबई. पण त्यासाठी पण पैसे साठवावे लागतील का नाही? आधी पैसे साठवणार, मग तू आणि मी डायरेक्ट दुबई. कुठे बी घेऊन चल, पण माझ्या संगत लगीन कर. मला बी बाकीच्या पोरींसारखा संसार करायचा आहे. माझ्या बापाने लग्नासाठी पैसे बी साठवलेत. आपण लगीन करू. होय, चल करू लगीन, आत्ताच करू. पण घर चालवायला तरी पैसे पाहिजेच की, आणि ते नसतील तर परत तुला दारूच्या गुत्त्यावर बसून दारू विकायला लागेल. चालेल तुला? नेहमीच आहे तुझे. लग्नाचा विषय काढला ही स्टेप लावतोस. चंदे ऐके, ऐके चंदे ऐके. एवढा विश्वास नाही का तुझा माझ्यावर? चंदने कधी बापावर बी विश्वास ठेवला नाही, पण तुझ्यावर ठेवलाय. झालं तर मग विषय संपला. आता काय नुसतं बोलत बसणार आहे? अगं भूक लागली मला, पोटात कावळं वाढायला लागलं. जेवायला वाढ. वाढते. आज काय फक्त जेवण का? काय डोळ्यात नशा आहे आज ना. दुसरी कुठली नशाच नको. किती खोटारडा माणूस आहेस ना रे तू. कळतंय मला तुला काय पाहिजे. ही बघ, मगाशीच तुझ्यासाठी काढून ठेवली होती. क्या बात है मेरी जान. ही बाटली आणि तू, तुमच्या दोघाला सोडून कधीच कुठंच जाणार नाही. हे 2 नंबर टेबलचं पैसा ठेव इथं. चिंते 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 ऐकी. जडा झालास काय? माणसं आहे तिथं. अगं असू दे, माणसं बातमीच तशी.
थांब, मला पैसे मोजू दे. अगं पैसे ठेव तिकडे. चल तू आधी बरं. अरे चल 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 ए गुंड्या, लक्ष ठेव रे इथं. चल चल चल. काय झालं एवढं खेचत आणलेस बाहेर मला? अगं बातमीच तशी आहे. मला दुबईचं तिकीट मिळालंय. कसं काय? कोणी दिलं? अगं त्याचं काय झालं, माझा एक मित्र आहे, तो दुबईला असतो. तो आला होता सुट्टीला इथं. त्याला म्हटलं मला पण यायचंय. तो म्हटलं चल आपण तिकडे कपड्याचा धंदा करू. कपड्याचं दुकान दुबईत? अगं होय, तर कपड्याला लय मागणी आहे तिकडे. तो म्हटलं तू इकडे, पुढचं पुढं सगळं मी बघतो. मला एकटीला जर इथं सोडून गेला ना, तर आत्ताच्या आत्ता जित्ता गाडी ना तुला इथं. ही ईड आहे का ग? तुला सोडून मी कसा जाईन? आणि तू हा विचारच कसा करू शकते की तुझ्याशिवाय मी जगू शकतो? हे बघ, मी तिकडे जाणार, तिकडची सगळी सोय बघणार, परत येणार, तुला इथून घेऊन जाणार. हा, पण ह्या सगळ्यात एक अडचण आहे. काय? अगं आता मी दुबईला जाणार ना, मग त्यासाठी पैसे पाहिजेत. आणि ते कसे जमवायचे ह्याचं टेन्शन आलंय मला. ते बी आहेच. आणि एवढं पैसे तू आणणार बघ ना. अगं हे बघ शिंदे, तुझ्या बापानं लग्नासाठी पैसे बाजूला करून ठेवलेत. आपलं नवीन आयुष्य चालू होतं म्हणून काय झालं, आपण लग्न करणार असं म्हणून काय झालं, आपण दुबईला जाऊन तिकडं आपलं एक वेगळं विश्व निर्माण करू म्हणून काय झालं. पण तू ते लग्नाचे पैसे ठेवले, त्यातला 1 रुपया बी द्यायचा नाही मला. ते काय मला बरोबर नाही वाटत. हा, तुला बरोबर वाटू दे नाहीतर चुकीचं वाटू दे, ते पैसे माझ्या लग्नासाठी साठवलेत आणि त्यालाच वापरायचं. राहू दे तुझे पैसे तुलाच. नकोय मला. कसं करणार लग्न आपण? अगं लग्न करायचं म्हणजे पैसे पाहिजेत, आणि ते काय कमवून देत नाही तुम्हाला. सांगतो माझ्या मित्राला, मी काय येत नाही दुबईला. आयुष्यभर इथंच दारू विकत बस. अरे अरे देवी, देवी थांब. काय झालं? असं कसं लगेच लागायला जातो रे तू? मार्का पोरगा आहेस का? चल जेवायला बस. शिंदे मला भूक नाही, जातो. सोडणार आग आता का? दारू घेतल्याशिवाय जात नाही तो. एक काम कर, जेवढे दारू असेल ना सगळे दे, म्हणजे डोक्यात दुबई तर निघून जाईल माझ्या. मी माझ्या मित्राला सांगणार आहे, माझ्याकडे काय पैसे नाहीत, मी येत नाही, तूच जा. माझी जी होणारी बायको आहे ना, तिला आयुष्यभर गरीबच राहायचंय, तिला आयुष्यभर दारूच विकत बसायचंय. ए, काय पण बोलायचं नाही हा. आता एवढं पैसे एकदम मागितल्यावर कोण पण नाहीच म्हणणार ना. हे घे. शिंदे अगं हे दुबईला जायचं, धंदा करायचा, आणि दुसऱ्या मिनिटाला मला घ्यायला इथं यायचं, नाहीतर दुबईत येऊन जीव घे ना तुझा. मी काय म्हणतो शिंदे, तू पण चल की माझ्या बरोबर, दोघं जाऊ. नका, तूच जा. शिंदे, मी मागच्या जन्मात नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार. तेव्हा तू माझ्या नशिबात आलीस. आपण लवकरच लग्न करू, संसार थाटू. चंदे, पेपरात पण बातमी आली बघ त्या कंपाऊंडरची. दुबईला जातो म्हणून तुझे पैसे घेऊन पळून गेला ना हा. पळाला नाही, गायब झालाय. त्याला सोडणार नाही मी. चंदा कुणाचीच उदारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करते, व्याजा सकट.
साहेब, मॅडम बरोबर जरा बोलायचं होतं. मॅडम, तुमच्यासोबत जरा बोलायचं होतं. तुम्ही वा पुढे, आले मी. ही सिंपत्तीची नाटकं इथं कोर्टासमोर नाही चालणार. ही अशी नाटकं चालत असती ना तर प्रत्येक आरोपीने तेच केलं असतं. काय बोलताय मॅडम? मी का नाटक करेन? अहो, कोर्टाच्या बाहेर पोलिसांसमोर माझ्यावर हल्ला झालाय, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालंय, आणि तुम्ही म्हणताय मी नाटक करतो? तू नाटक सोडून काय केलेस आत्तापर्यंत? आणि हा हल्ला तू स्वतःहून घडवून आणला नसशील कशावरून? तुझा काहीच भरोसा नाही. काश मी सुद्धा तुमच्यासारखा वकील असतो तर बरं झालं असतं. नाही, उत्तम कल्पना आहे. सिंपती मिळवण्यासाठी स्वतःच हल्ला घडून आणायचा उत्तम कल्पना आहे. पण मॅडम, मी असं का करेन? एवढी मोठी जखम का करून घे? त्यापेक्षा मी दुसरा काहीतरी प्लॅन केला असता ना. आलास ना तुझ्या खऱ्या चेहऱ्यावर. मॅडम, तुम्ही माझा खरा चेहरा कधीच ओळखू शकणार नाही. ते सोडा, तुमच्याशी जे बोलायला आलो होतं ते बोलतो. त्या दिवशी तुम्ही मला कोर्टाचे नियम समजावून सांगितले, त्याबद्दल खरंच धन्यवाद. मी आता परतफेड करायला आलो. नाही म्हणजे आत कोर्टात मी पुढची काय चाल खेळणार आहे ते सांगायला आलो. आत तुमच्यासाठी मोठं सरप्राईज आहे. मजा येईल तुम्हाला. तुमच्या डोळ्यांसमोर माझी निर्दोष मुक्तता होती की नाही बघा. पवार साहेब, चला. कोर्टाची कार्यवाही सुरू करा. जज साहेब, तुम्ही निकाल देण्याआधी मी अजित कुमार देव यांची पुन्हा एकदा चौकशी करू इच्छिते. परवानगी आहे. जज साहेब, यांनी खूप सराईतपणे स्वतःला डॉक्टर अजित कुमार देव आहे असं प्रूफ केले. पण माझ्यासाठी हे देवी सिंगच आहेत. यांनी कागदोपत्री जरी हे दाखवून दिलं असलं की हेच डॉक्टर अजित कुमार देव आहेत, तरी प्रत्यक्षात डॉक्टर अजित कुमार देव यांना ओळखणारी एकही व्यक्ती आजपर्यंत कोर्टात यांनी हजर केलेली नाहीये. अशी जर व्यक्ती त्यांनी कोर्टासमोर हजर केली तर ह्यांच्यावर विश्वास ठेवता येईल. जज साहेब, मी ओळखतो या माणसाला. हे देव माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आमचं डॉक्टर अजित कुमार देवच आहेत. वय वय, आम्ही बी डॉक्टर म्हणूनच ओळखतो यांना. वय, मी आपण ओळखते ह्यांना. हे डॉक्टरच आहेत बघा. मी बी ओळखतो. ए माकडा, अरे उठ की, तुला काय माहित नाही सांग की. वय, म्हणजे हे डॉक्टर अजित कुमार देवच आहे. काय हो, डॉक्टर बिक्टर नाही, कंपाऊंडर आहे. कंपाऊंडर. काय बोलती? जज साहेब, मी या गावातल्या लोकांबद्दल बोलत नाहीये. याच्या व्यतिरिक्त कुणीतरी असेल जो देवी सिंग या गावात यायच्या आधी डॉक्टर अजित कुमार देव म्हणून ओळखत होते. त्यांनी अशी व्यक्ती कोर्टासमोर सादर करावी जी त्यांना आधीपासून ओळखत असेल. जसं की एखादा कॉलेजमधील मित्र, सहकारी किंवा त्यांनी ट्रीट केलेला एखादा पेशंट सुद्धा चालेल. काय झालं? तुम्हाला कोणी ओळखणारं नाहीये का?
की देवी सिंग म्हणूनच लोक ओळखतात तुम्हाला? जज साहेब असं काही नाहीये, म्हणजे जो तो आपापल्या कामामध्ये बिझी आहे, त्यामुळे फार दिवस झालं काही कोणाचा कॉन्टॅक्ट नाही आणि प्रत्येक जण बिझी असतो. मी सुद्धा गावातल्या लोकांची सेवा करण्यासाठी इथे आलोय आणि मी पण बिझीच असतो. तुमची समाजसेवा अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, सो पुन्हा तेच तेच सांगू नका. कोर्टाला फक्त एवढंच सांगा की डॉक्टर अजित कुमार देव म्हणून ओळखणारं तुमच्याकडे कोणी आहे की नाही. जज साहेब, मला थोडासा वेळ मिळाला तर माझ्या ओळखीच्या माणसांना मी कॉन्टॅक्ट करतो. त्यासाठी परवानगी द्यावी. पण जज साहेब, मला एक कळत नाही, ही माणसं अजून सुद्धा मी देवी सिंग आहे हे सिद्ध करू शकले नाहीये. मी किती पुरावे दिले तरी हे मला अजित कुमार देव म्हणून का स्वीकारत नाहीयेत? मिस आर्या, ते देवी सिंग नसून अजित कुमार देव आहेत हे अनेकदा प्रूव्ह केलंय त्यांनी. त्याच गोष्टी करण्यात कोर्टाचा वेळ वाया जातोय मिस आर्या. थँक्यू जज साहेब. ठीक आहे, मी दुसऱ्या मुद्द्यावर येते. तुमचं नाव अजित आहे की अजित कुमार देव? जज साहेब, हा प्रश्न इतक्यांदा विचारला गेलाय की मी माझं खरं नाव विसरलोय आता. ऑर्डर ऑर्डर. मिस आर्या, काही महत्वाचे प्रश्न असतील तरच विचारा. मला वाटतं जज साहेब, हा महत्वाचाच प्रश्न आहे, कारण ही केस या माणसाच्या आयडेंटिटी भोवतीच फिरतीये. माझं नाव अजित नसून डॉक्टर अजित कुमार देवच आहे. तुम्हाला ज्यांनी दत्तक घेतलं होतं त्यांचं नाव? सांगा कोर्टाला, तुम्हाला कोणी दत्तक घेतलं होतं? मॅडम, हा काय प्रश्न आहे? देव. पूर्ण नाव सांगा. पुरुषोत्तम देव. हे तेच आहेत का ज्यांनी तुम्हाला दत्तक घेतलं होतं? हो. हे नक्की तेच आहेत? हो मॅडम, सांगितले ना, तेच आहे. ठीक आहे. जज साहेब, हा तो पेपर आहे ज्यावर डॉक्टर अजित कुमार देव यांना दत्तक घेतलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. पण या देवी सिंगने ते नाव चुकीचं सांगितलं. जज साहेब, त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखायचे. जज साहेब, मला एक कळत नाही, ही केस मला दत्तक घेण्याविषयी आहे, माझ्यावर 10 खुनांचे आरोप लागले त्याविषयी आहे, की मी देवी सिंग आहे हे सिद्ध करण्यासाठी आहे, की मी डॉक्टरच नाही हे सिद्ध करण्यासाठी? मला काहीच कळत नाहीये. जज साहेब, माझं स्पष्ट म्हणणं आहे, कोणीतरी हे मला अडकवण्यासाठी करत आहे आणि मी हे कोर्टासमोर सिद्ध करू शकतो. मला तशी परवानगी द्यावी. कसली परवानगी देऊ नका ह्या मूड द्याला. बाद झाला, आता देऊन टाका फाशी याला. ऑर्डर ऑर्डर. तुम्ही कोर्टाला सांगू नका काय करायचं ते. परत जर तुम्ही कोर्टाच्या कामात व्यत्यय आणला तर शिक्षा सुनावली जाईल तुम्हाला. बस की ग खाली. कोर्टासमोर सगळं सुरळीत पार पडत नाही आणि मी सुटत नाही तोपर्यंत ही टेन्शनची टांगती तलवार कायम डोक्यावर अशीच असेल.